हा राजवर्धन घरी येऊन गेल्यापासून ना मला फार भीती वाटायला लागली बाबा। अहो हा परत तो घरी राहायला येणार नाही ना? नाही काय ही रत्नमाला आहे ना, गोड गोड बोलवून त्याला पटवून कधी घरी घेऊन येईल ना कळणार सुद्धा नाही आपल्याला। मग परत आहेच आपल्या डोक्यावर हमनिर्या वाटायला तयार। हा घरी असला ना की सगळीकडे ना कसं याचं बवारीक लक्ष असतं। नाही नाही नाही, मला फार टेन्शन यायला लागलंय हो याचं। तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली, पेशन्स ठेव। आत्ताच बघतो काम कुठवर आलंय। तू काही टेन्शन घेऊ नकोस, सगळी व्यवस्था झाली, पेशन्स ठेव। आत्ताच बघतो काम कुठवर आलंय। हॅलो सर, कुठे आहेस? कालची सुट्टी संपली, आता ऑफिस मध्ये चाललोय। बरं, ते आपण कावेरीसाठी केलेलं काम कुठपर्यंत आलंय? अरे म्हणजे जो अकाउंट नंबर आपण बदलला त्याचा काही फायदा होईल ना? साधारण त्या अकाउंटला किती रुपये जमा झाले असतील? मागे एकदा बच्चू मामाने जमा केले होते, त्याआधी कावेरीने 3-4 वेळा। आपलं रोजचं उत्पन्न बघता 4 ते 5 लाख रुपये जमा झाले असतील सर। म्हणजे अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे। काय त्या अकाउंट मध्ये जरा जास्त पैसे जमा झाले ना तर कावेरीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याची बातमी दमदार होईल। ठीक आहे, मी सांगतो तुला बातमी कधी आउट करायची। ओके ओके चालेल, कळवा सर। बाबा चला, काकीने विसर्जनाच्या तयारीसाठी बोलवले। विसर्जनाचीच तयारी करत होतो। ठीक आहे, आधी गणपतीचं विसर्जन करू, मग कावेरीचं विसर्जन करायला घेऊ। चला चला काकी, उत्तर पूजेला सुरुवात करूया, नाही परत विसर्जनाला उशीर नको व्हायला ना। नाही हो, थांबूया का जरा वेळ? म्हणजे राज आणि कावेरी येतच असतील ना? निघालेत खरं तर ते घरातनं, एव्हाना पोचायला हवे होते। बर, ते अडकले। अरे उशीर होतोय, चला आपण उत्तर पूजा करून घेऊया ना। हा 5 मिनिटं थांबूयात का? राज आणि कावेरी येतच असतील। हे काय आलेच? 100 वर्ष आयुष्य आहे नाही? स्वप्नात राजवर्धनच्या होणाऱ्या बायकोला मी अशाच साडीत पाहिलं होतं आणि नेमकी कावेरी तशीच साडी नेसून आली। बाप्पा, हा तुझा संकेत तर नसेल ना? कावेरी जे या घरची सून झाली तर मला खूप आनंद होईल।